शकतात. आता पण आजमीला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं सरकारने. मी नाही ऐकून तर घ्या. आता एक गोष्ट अशी आहे की काल ह्या दोन गोष्ट ही गोष्ट होत असताना अबू आझमीचा आम्ही निषेध इथून सुद्धा केला, आपण सगळ्यांनी केला, त्याच्यावर कारवाई व्हावी असं आपण सगळ्यांनी ठरवलं. पण त्याबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे कसे मोकाट, हे काय का तुमचा नाही विषय तोच आहे. छत्रपतींच्या अवमानाचा विषय, छत्रपतींच्या अवमानाचा विषय. असं कसं चालेल? अबू आझमीला एक नियम आणि ह्या हरामखोरानं दुसरा नियम, असं कसं चालेल? मुख्यमंत्री बोलतात, आपण जरा कोरटकर असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही. असं आहे. एक लक्षात ठेवा, समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ, पण सोडणार नाही. मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, कारवाई करायची तर त्यांना बसून तिथे सांगू शकतात. आता पण आजमीला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं सरकारने. का नाही टाकलं? ते सरकार करत नाही. एकीकडे कारवाई झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, गोड गोड आणि गोल गोल बोलतात. मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे, सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे. सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं. असं कसं केलं जातं? आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो, कोल्हापूर एसपीशी बोललो, कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर जप्त होत नाही. कोरटकरला पकडला जात नाही. कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी 15 मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो. मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि कोरटकर सापडत नाही. कोणते प्रकार आहे? मग सरकार जर बोलतं तर त्याचं करून दाखवावं सरकारने. आमची भूमिका हीच आहे आणि म्हणून 289 आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे. अबू आझमीचा तर निषेध केलाच पाहिजे. औरंगजेब कोण होता? त्याच्याविषयी जर अबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे. अबू आझमीला जेलमध्ये का टाकलं नाही? गृहमंत्री बसलेले तो समोर, आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये, आपल्या इथल्या लॉकअपमध्ये. माननीय मुख्यमंत्री, सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू. आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती तर या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर. त्याच्यावरती जायला सांगितलंय मी. आणि मी तुम्हाला सांगतो, हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो. मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते. जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते. हे रेकॉर्ड होत, त्याच्यातही निषेध करत तुम्ही. असं सिलेक्टिव्ह करू नका. नाही केला तुम्ही, नाही केला त्याचा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे. उत्तर ऐका ना आपण. उत्तर ऐका ना आपण. जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा. त्याचा निषेध करणार आहात का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत? आहे का हिम्मत? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू